नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरती नाशिक या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। ibbsonline.ibbs.in ही जी वेबसाईट आहे, या साइटवरून तुम्हाला आपले पैसे रिफंड होणार आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही लिंक फॉर कॅप्चरिंग द बँक डिटेल्स फॉर रिफंड फीस। ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल, तुमचा पासवर्ड टाकावा लागेल आणि सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करावा लागेल। आणि या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल्स टाकून तुमचे पैसे हे रिफंड होणार आहे, तुमच्या अकाउंटमध्ये वापस येणार आहे। आजपासून सुरुवात झालेली आहे आणि 28 ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज भरलेला आहे त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं, तर तुमचे जे पैसे ते रिफंड तुम्हाला लवकरच होऊन जाईल। बघा, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट ब अराजक पत्रित सवर्ग व गट क सवर्ग या पदा मिळून ही भरती होणार आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात जी आहे 12 ऑक्टोबरपासून होणार आहे। लक्षात ठेवायचं, 12 ऑक्टोबर दुपारी 3 वाजतापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 2 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत। लक्षात ठेवायचं, 12 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 2 नोव्हेंबर याची अंतिम तारीख राहणार आहे। तर या ठिकाणी अपर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक विभागातील रिक्त पदे म्हणजे कोणत्या विभागात कोणत्या पदासाठी रिक्त जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल, म्हणजे विभागानुसार या जागा विभागलेल्या आहे। ठीक आहे, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचून घ्यायची। तर बघा, याची जी वयोमर्यादा आहे ते आहे 1 नोव्हेंबर 2024 नुसार ठरवण्यात आलेली आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज भरलेले होते पण ते आता एजबार झालेले आहे, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक संधी दिल्या जाणार। लक्षात ठेवायचं, जर तुम्ही अगोदर अर्ज भरला होता पण आता तुम्ही एजबार झालेले तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे, तुम्हाला या ठिकाणी एक संधी दिल्या जाणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत की या पदाची पात्रता काय मागितली आहे। तर बघा, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याची पात्रता मागितली आहे। मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान सेकंड श्रेणी कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी म्हणजे सेकंड क्लासमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। ठीक आहे, सविस्तर पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची। नंतरची पोस्ट संशोधन सहाय्यक याची पण पात्रता मित्रांनो ग्रॅज्युएशन मागितली आहे, परंतु हे जी विषय असेल तर या ठिकाणी यांना प्राधान्य दिलं जाईल। नंतरची पोस्ट उपलेखापाल याची पण पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। ठीक आहे, नंतर आदिवासी विकास निरीक्षक याला पण ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। नंतर वरिष्ठ सहाय्यक याला पण ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, पण हे जी विषय असेल या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल। अर्ज भरण्याच्या अगोदर हे सविस्तर पात्रता वाचून घ्यायची। नंतरची पोस्ट लघुलेखक याची पण पात्रता मागितली आहे 10वी पास आणि या ठिकाणी तुम्हाला स्टेनो मागितलं आहे 80 शब्द प्रति मिनिट्स आणि टायपिंग पण तुम्हाला या ठिकाणी मागितलं आहे इंग्लिश 40 व मराठी 30। ठीक आहे, दोन्ही टायपिंग या ठिकाणी असणे गरजेचं आहे। नंतरची पोस्ट अधीक्षक याची पात्रता मागितली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठ समाजकार्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला BSW मागितलेलं आहे। ठीक आहे, BSW साठी जागा आहे समाज कल्याण। जी पोस्ट अधीक्षक स्त्री याची पण पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे BSW। नंतरची पोस्ट गृहपाल याची पण पात्रता सारखीच आहे। नंतरची पोस्ट गृहपाल स्त्री याची पण पात्रता सारखीच आहे। नंतरची पोस्ट ग्रंथपाल याची पात्रता मागितली 10वी पास आणि तुमच्याकडे ग्रंथालय प्रशिक्षण यामधील डिप्लोमा असणे गरजेचं आहे। नंतरची पोस्ट सहाय्यक ग्रंथपाल याची पण पात्रता मागितली 10वी पास आणि तुम्हाला या ठिकाणी ग्रंथालय प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे, 10वी पास आणि प्रमाणपत्र। नंतरची पोस्ट प्रयोगशाळा सहाय्यक याची पात्रता मागितली फक्त 10वी पास। प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्ही 10वी पासवर अर्ज भरू शकता। नंतरची पोस्ट कॅमेरामॅन क्रम प्रोजेक्टर याची पात्रता मागितली 10वी पास आणि तुमच्याकडे फोटोग्राफीची पदविका असणे गरजेचं किंवा प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। नंतरची पोस्ट कनिष्ठ विस्तार अधिकारी याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन म्हणजे जास्तीत जास्त पोस्ट मित्रांनो या ठिकाणी ग्रॅज्युएशन आहे। तर सविस्तर पात्रता दिलेल्या पदानुसार तुम्हाला या PDF व्यवस्थित चेक करून घ्यावे लागेल। तर हे संपूर्ण जे PDF आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे। ठीक आहे, तर बघा, तुमची एक्झाम या ठिकाणी ऑनलाईन घेतल्या जाणार आहे। एकूण 200 गुणाची एक्झाम होणार आहे आणि हे विषय असणार आहे पदानुसार सिलेबस या ठिकाणी चेक करून घ्यायचा। वेळ असणार आहे 120 मिनिटाचा।
तर या 15 पदासाठी हा सिलेबस दिलेला आहे आणि या 2 पदासाठी हा सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, GK आणि विज्ञान राहणार आहे या 2 पदासाठी आणि बाकी पदासाठी मराठी, इंग्रजी, GK आणि बुद्धिमत्ता चाचणी हा सिलेबस दिलेला आहे. अगोदर जाहिरात ही निघालेली होती 23 नोव्हेंबरला म्हणजे 2023 मध्ये. तर आता ही जाहिरात जी आहे हे रद्द करण्यात आलेली आहे. तुम्ही जे अर्ज भरलेले होते त्याचे पैसे तुम्हाला वापस केल्या जाणार आहे. ठीक आहे. ही संपूर्ण जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, यासाठी जे एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीय, UWS, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांना 900 रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. लक्षात ठेवायचं, जर तुम्ही या ठिकाणी अगोदर अर्ज भरले असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा अर्ज भरावे लागेल, कारण ती अगोदर जाहिरात जे पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्यांनी एक्झाम शुल्क भरलेले त्यांना एक्झाम शुल्क हे परत केल्या जाणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.